तर यानंतर महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीला राजनाथ सिंह, अमित शहा उपस्थित राहतील। अमित शहा आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी ते पहलगाममध्ये होते, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर पाहणी केली, चौकशी केलेली आहे आणि आढावा घेतलाय। यानंतर आता ते दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि मोदींच्या अध्यक्षतेखाली आता बैठक महत्त्वाची बोलावण्यात आली आहे। दरम्यान या बैठकीला राजनाथ सिंह, अमित शहा सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि एकंदरीतच पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काय महत्त्वाचे निर्णय होतात, कोणती रणनीती होते आणि एकंदरीतच काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता पहलगाममधील दौरा आटोपल्यानंतर, तिथील पाहणी केल्यानंतर अमित शहा पुन्हा एकदा दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि या बैठकीला ते हजेरी लावतील। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आणि यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रामधील 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। रामराजे शिंदे अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। रामराजे, महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे मोदींच्या अध्यक्षतेखाली, किती वेळा त्या बैठकीला सुरुवात होणार आहे? बिलकुल, आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही बैठक आहे आणि ही बैठक कधी बोलवली जाते? जेव्हा जेव्हा सुरक्षेच्या संदर्भामध्ये महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा एखादा महत्वाचा हल्ला झाला आणि त्यानंतरचे अपडेट जर द्यायचे असतील तर आणि एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तेव्हा ही बैठक बोलवली जाते। आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अध्यक्ष असतात, त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हे सुद्धा असणार आहेत आणि ज्येष्ठ नेते सुद्धा या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या या बैठकीला असतात। या बैठकीमध्ये या घडलेल्या घटनांच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाते, काय काय इनपुट्स आहेत आणि यापुढे सरकारची रणनीती काय आहे ही सुद्धा या बैठकीमध्ये विचार घेतली जाते आणि याच्या पुढे कोणती पावलं टाकायची या संदर्भामध्ये ही बैठक आहे। त्यामुळे आजची ही बैठक महत्वाची असं म्हणावं लागेल। रामराजे, आणखी एक महत्त्वाचं, सैन्याचे जे प्रमुख 3 दल आहेत त्यांच्या प्रमुखांसोबत या बैठकीपूर्वी काही चर्चा झालेली आहे का? त्या अनुषंगाने कोणता महत्त्वाचा निर्णय पुढे येईल का? बिलकुल, कारण सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि यामध्ये सर्वच तपास यंत्रणाचं जे आहे ना ती मदत लागणार आहे आणि त्याचबरोबर की बॉर्डरवर सुद्धा तणाव निर्माण झालेला आहे या घटनेमुळे आणि त्यामुळं दोन्ही ठिकाणी म्हणजे की अंतर्गत सुरक्षा आणि त्याचबरोबर सीमेवरील सुरक्षा या दोन्ही सुरक्षेला प्राधान्य द्यावा लागणार आहे। कारण दहशतवादी हल्ला हा संपूर्ण देशावरचा हा हल्ला असतो, अशा वेळी आणखीन असे हल्ले होऊ नये आणि त्याचबरोबर सीमा पण सुरक्षित ठेवता येतील आणि अंतर्गत सुद्धा दहशतवाद्यांना टार्गेट करता येऊ नये अशा प्रकारचे निर्णय जे आहेत ते घ्यावे लागणार आहेत आणि म्हणूनच या तपास यंत्रणाच्या प्रमुखांसोबत आणि इतर प्रमुखांसोबत सुद्धा बैठका झालेल्या आहेत आणि वारंवार घेतली जातात। खबरदारी घेण्यासाठी या बैठक घेतल्या जातात आणि ही जी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सर्व माहिती दिली जाते। निश्चित, त्यामुळेच त्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमधून नेमका कोणता महत्त्वाचा निर्णय पुढे येतो का हे पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।